5 डिसेंबरला देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। मात्र मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यात त्यांनी प्रवेश केला नव्हता। त्यावरून बरंच राजकारणही रंगलं आणि आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर देवेंद्र फडणवीसांनी वर्षा बंगल्यात प्रवेश केला। फडणवीसांची कन्या दिविजा हिला 10वीच्या परीक्षेत 92% गुण मिळाले। अमृता फडणवीस यांनी ट्विट करून ही माहिती दिली। तृतीयेच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहप्रवेश वर्षा निवासस्थानी केलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी येत आज एक छोटेखानी पूजा पार पडली आणि या पूजेनंतर एकूणच मुख्यमंत्री हे इथं शिफ्ट झालेले आहेत। आपण सध्याला पाटी देखील बघतो आहे की फुलांनी ही संपूर्ण पाटी सजवण्यात आलेली आहे। फुलांची आरास देखील आपल्याला पाहायला मिळते आहे। देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस अशा प्रकारची ही पाटी संपूर्णपणे इथं आपल्याला लागल्याचं पाहायला मिळतं आहे। एकूणच मुख्यमंत्र्यांचं अधिकृत शासकीय निवासस्थान हे वर्षा बंगला आहे आणि या संदर्भात अनेकदा आपल्याला प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेले होते की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्षा निवासस्थानी कधी शिफ्ट होणार, एकूण ते जाणार की नाही, अशा प्रकारचे प्रश्न हे विरोधकांकडून उपस्थित करण्यात आल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून या संदर्भात स्पष्टीकरण देखील देण्यात आलेलं होतं की मुलीची जी परीक्षा आहे ती अद्याप झालेली नाही आणि त्यामुळे मुलीच्या परीक्षेनंतर आपण मे मध्ये साधारणपणे शिफ्ट होऊ असं देखील त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं होतं आणि आता पाहायचं तर गृहप्रवेश आपल्याला आज झाल्याचं दिसतं आहे। सोबतच जी मुख्यमंत्री यांची कन्या आहे दिविजा हिला देखील 10वी मध्ये आपल्याला 92% पडल्याचं या संदर्भातलं ट्विट हे अमृता फडणवीस यांच्याकडनं करण्यात आल्याचं आपल्याला दिसतं आहे आणि एकूणच या संदर्भात अनेक चर्चा होताना पाहायला मिळालेला होता, अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित राहताना पाहायला मिळालेले होते, प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले होते। मात्र आता जर का पाहायचं तर सागर निवासस्थानावरनं मुख्यमंत्र्यांचा नवा पत्ता हा वर्षा निवासस्थान असणार आहे। कॅमेरामॅन मनोज जयस्वालचं अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।